सोड रे, सोड आजीला, सोड आजीला, सोड पटकन. सोड पटकन. ओ हटा बाजूला, हटा. राणी जागा, जा बरं पळत तुझ्या पप्पाला आणि त्याला आला बोलणं त्यांना बोलून घेऊन ये. जास्तच करते हे पोरग. ओ तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही. मी आहे, माझी आई आहे आणि माझी प्रॉपर्टी आहे. तुम्हाला काय घेणं देणं आहे? अरे तू थांब रे, थांब तू. येऊ दे सगळ्यांना, तुझी सगळी प्रॉपर्टीज काढते मी. अगं बाई शांता, बरं झालं बाई तुम्ही आल्या, बरं झालं बाई तुम्ही आल्या. ह्या पोरांनी तर आज माझ्यावर हातच उचलला, मला मारून बिरून टाकलं असतं का काय. काय बाई, बाप रे बाप. एका घरासाठी हा किती त्रास देतो मला, किती त्रास देतो मला हा एका घरासाठी. अरे 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 काय चाललंय तिकडे, काय चालू आहे तिकडे? काय झालं शांता, याला असं पकडून काऊन ठेवलंय? बाबा बुड्डी रडून राहिली बाई. काय झालं, काय केलं तर पोट्ट्यानी? या लईच हरामखोर पोट्ट आहे बाई कावेरी बुड्डीचं. अहो हे हा बघा बरं, हा रुपेश जास्तीच मस्ती आल्यासारखं करायलाय. सकाळी फोन करून सांगतो म्हणे कावेरी आजीला प्रॉपर्टीचे पैसे, प्रॉपर्टीचे पेपर काढून ठेवा म्हणे, आणि आता नाही काढून ठेवले तर हा त्यांना त्रास देऊ लागला. बरं बरं चल हो बाजूला, तू बघतो मी त्याला आता असं कसं प्रॉपर्टीचे पेपर मागतो. पहिलं तर तोंड नीट कर तुझं, पहिलं तोंड नीट कर आणि नंतर बोल माझ्याशी तू. माझं तोंड आहे, मी कसंही ठेवन. माझं तोंड आहे, मी कसंही ठेवन. ठेव ठेव, हट तिच्या मायला, ठेव. हां बरं सांग आता काय पाहिजे तुला, कशाला त्रास देऊ लागला तू, कशाला आला तू कावेरी बुड्डीकडे? हे घर माझं आहे, माझ्या नावावर पाहिजे मला. मला प्रॉपर्टीचे पेपर पाहिजे. हे बघ बाबा, एक तर हे घर तुझं नाही, हे घर तुझ्या वडिलांचं होतं, ते त्यांनी तुझ्या आईला दिलं. आता हे घर तुझा द्यायचं की नाही द्यायचं ते तुझी आई ठरवण. तू असा जबरदस्तीने तिच्याकडनं प्रॉपर्टीचे पेपर नाही घेऊ शकत. हे माझ्या वडिलांचं घर आहे आणि ह्या घरामध्ये मीच राहणार या घरामध्ये. या घरावर माझाच हक्क आहे. असं नका, असं न, पण तो आत्ताच नाही. हे बघ रे बाबा, हे बघ, या घरावर तुझा हक्क काही आत्ताच नाहीये. जोपर्यंत तुझी आई आहे तोपर्यंत या घरावर तुझा हक्क नाही. पण मी म्हणतो, भांडणं माझ्या आईचे, माझी सुरू आहे, आमची प्रॉपर्टी आहे. तुम्ही मध्ये पडणारे कोण होतात? काय हक्क आहे तुम्हाला मध्ये पडायचा? जास्तीची टळटळ करू नको. तुझी प्रॉपर्टी कशाची तुझी प्रॉपर्टी आली रे? ती तुझ्या बापाने कमवून ठेवली म्हटलं ती, आणि त्याचा बरोबर हक्क तुझ्या आईचा आहे. तुझा काही हक्क बिक्क नाही आहे त्याच्यावर. जोपर्यंत तुझी आई बोलत नाही तोपर्यंत ते घर तुझ्या नावावर होऊ नाही शकत. कळलं का? प्रॉपर्टीच्या वेळी तुम्हाला बरं आई बापाच्या हक्क लक्षात येतात, आणि तुमचे कर्तव्य सगळे गेले का मातीत, खड्ड्यात? नुसतं जन्म देऊन काय तुमचं काही कर्तव्य आहे की नाही काही? हो ना, तर काय पुन्हा तोंडवरती करून मलाच विचारतो तुम्ही कोण होतात बोलणारे? अरे आम्ही या गावाचे सगळेजण एकत्र राहणारे नागरिक आहोत. कळलं का? आमच्या गावामध्ये जर कुठल्या म्हाताऱ्या माणसासोबत, कुठल्या निराधार माणसासोबत जर काही चुकीचं होत असेल तर आम्ही पुढे येणारच बोलायला. कळलं का? आणि तुझ्या वडिलांशी तर आमचे चांगले संबंध होते रे. काय चांगला माणूस होता तो, आणि त्याची अवलाद अशी कशी निघाली काय की बाई? तुझ्याच्यानी कधी माईला फोन करून विचारणं होतं का तब्येत कशी आहे, जेवली का, खाल्ली का, पिली का? तुझं एकच चालतं नुसतं. तरी ती शांततेने घेऊ लागली. आता जर का बेट्या तू याच्यानंतर आला आणि माझ्या कानावर असं काही आलं तुझ्या बाबतीत, कावेरी मावशी तुला सांगून ठेवतो पहिलेच, मला सांगायचं यांनी दादागिरी केली, याचा काही फोन बिन आला मला सांगायचं पहिले. बघतोच मी याचं मग याच्याकडे नीट. तुला वाटत असेल कावेरी मावशीच्या मागं पुढे कुणी नाही, तर असं गैरसमज असं नको राहू दे तू. कळलं का बेट्या? आम्ही सगळे आहो, आम्ही सगळे गावकरी आहे. गाव रामलाल भाऊ? हो मग प्रश्नच नाही, आपण सगळे आहोत ना त्यांच्यासोबत. मुकाट्याने निघ इथून, मुकाट्याने निघ, नाही तर पोलिसांना बोलवाल बरं मी. जाऊ दे लाला, जाऊ दे. पोलिसांना नको बोलवू बाबा, पोलिसांना नको बोलवू. त्याला जेलमध्ये घालते तर त्याचं पुन्हा आयुष्य बरबाद होऊन जाईल. बघ रे नालायका, बघ जरा, तू एवढं चुकीचं वागतो तिच्यासोबत तरी पण ती काय म्हणती पोलिसांना बोलवू नको, माझं पोरगं जेलमध्ये जाईल. असं कसं नालायक पुट्टा आलं काय की बी जन्माला? बरं नाही करू देत का तुम्ही प्रॉपर्टी माझ्या नावावर? बरं ठीक आहे. मी पण बघून घेतो सगळ्यांना, मी पण बघून घेतो. निघ रे, चल निघ. तू बघून घेतो आम्हाला? काय अवकात आहे तुझी? निघ इथून. जर का पुन्हा तू कावेरी मावशीला त्रास देताना दिसला तर बघ मग पठ्ठ्या, तू आणि मी आहे, मग पोलिसांकडे देईन तुला. हो ना, तर काय तू मला बघतो? आहे का एवढी हिंमत तुझ्यात मला बघायची? तिकडं निघ, चल गावातून पटकन. कावेरी मावशी तुम्ही बिंदास राहा, बेफिकर राहा. आम्ही सगळे गावकरी आहोत तुमच्यासोबत. बिलकुल त्याचं काही ऐकायचं नाही, घाबरायचं नाही. हो रे बाबा, हो रे. तो मला किती दिवसांपासून त्रास देत होता.
पण मला असं वाटलं नाही की तो घरी येईल. आज तर तो डायरेक्ट घरीच आला. आज घरीच आला. याच्यानंतर मला कधी गरज पडली तर मी तुम्हाला बोलवेल. तुम्ही सगळे किती चांगले आहेत, किती चांगले आहेत. मी अशी सतत तुमच्याशी भांडत राहते, तरी पण तुम्ही माझ्या मदतीला आले. मी तुमचे उपकार कसे फेडू मला कळत नाही मला. नाही कावेरी मावशी, हे तर आमचं कर्तव्य आहे. तुम्ही अशा उपकारांच्या गोष्टी करू नका. तुम्हाला जर कधी वाटलं तर बोलून घेत जातो तुम्ही बिंदास. आम्ही येत जाऊ. हो ग शांता, हो ग. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. काय झालं व शांताबाई? काय झालं? त्या कावेरी बुड्डीकडे काय झालं होतं शांताबाई? माझ्या इच्छे, तुझ्या इच्छे, तू, ही रेणुका समजेच तिकडे गेले होते. काय झालं होतं तिकडं? काही नाही बाई, त्यांचा मुलगा आला होता भांडायला. प्रॉपर्टीचे पेपर द्या म्हणतो, घर माझ्या नावावर करा म्हणतो. असं कसं शांताबाई? असं कसं घर नावावर करा? अजून जिवंत आहे ना बुड्डी, आणि मग ते घर तिच्याच नावावर राहील. वा रे वा, म्हणजे घर त्याच्या नावावर करा. तो माईकडे लक्ष देत नाही. आणि चांगले बाबा, आजकालच्या पोट्टे म्हणावं आणि हात जोडावे बाबा, हात जोडावे. खरं ते काय झालं आणि काय नाही ते नंतर बोलू. आता आपण उद्या 15 ऑगस्ट आहे ना, आपल्या झेंडावंदनची तयारी करावी लागेल ना. असं कसं? का वे शांताबाई, उद्या सकाळी पांढरी साडी घालणं आवश्यक आहे का? तुम्ही घालणार आहे का सगळ्या पांढरी साडी? असं काही कंपल्सरी तर नाहीये म्हणा. घाला, ज्यांच्याकडे असेल त्यांनी घाला. हिरवा, केशरी, निळा, पांढरा कोणताही रंग घाला या 4 रंगांपैकी. तसं काही नाही, चालतं. हो बाई, तेच म्हटलं मी. सगळ्या येतील पांढरी साडी घालून. माझ्याकडे तर नाही पांढरी साडी, मग कसं करायचं म्हणून तेच विचार करत होते मी. बरं. चला बाबा, आज खूप थकले बाबा. आज ते तिथे डोकं लावलं, भांडणं करू खूप थकले मी. चला जाऊयात आता, सकाळी लवकर उठायचं आपल्याला. चला खरं चला, झोपूया. समजेच थकले आज.